हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट दॅट इज ECA. याची ऑनलाईन एक्झाम होणार आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे समर 2020. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे. या आधीचा व्हिडिओसुद्धा मी एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठीच बनवलेला होता, पण त्यामध्ये फक्त एका चॅप्टरबद्दल मी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स डिस्कस केलेले होते. पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट या सब्जेक्टमधल्या सगळ्या चॅप्टरचे क्वेश्चन्स हे एकसाथ मिळतील आणि तुम्हाला ही क्वेश्चन बँक्स नक्कीच ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी उपयोगात येईल. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ECA ह्या ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये आउट ऑफ मार्क्स घेण्याची ट्राय करा. तर चला सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ, which is specially based upon question bank of ECA subject, helpful for online objective test summer 2020, mostly applicable for G scheme and I scheme both. So let's start. First question, exercise to reserve energy sources dash dash, energy management, energy conservation, energy utilization, energy supply. सो आन्सर इज एनर्जी कन्झर्वेशन. एक्सरसाइज टू रिझर्व एनर्जी सोर्सेस म्हणजे अशी कोणती प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपण एनर्जी सोर्सेस सेव्ह करतो, तर ती आहे नंबर बी, दॅट इज एनर्जी कन्झर्वेशन आन्सर. सेकंड नंबर, सोर्सेस फाउंड इन नेचर इज डॅश डॅश, प्रायमरी सोर्सेस, सेकंडरी सोर्सेस, कमर्शियल सोर्सेस, रिन्युएबल सोर्सेस. सेकंडचा आन्सर आहे ए, प्रायमरी सोर्सेस. नंबर 3, the percentage of energy saved at the current rate of use compared to the reference year rate of use is called as dash dash, that is answer is B, energy performance. Okay, the percentage of energy save म्हणजे किती पर्सेंट तुम्ही एनर्जी सेव्ह केली आहे त्या इयरमध्ये, कम्पेअर तुम्हाला कशाच्या इयरसोबत करायचं, तर रेफरन्स इयरसोबत तुम्हाला कम्पेअर करून जी प्रोसिजर आपण म्हणतो किंवा आपण एनर्जी सेव्ह जी केली आहे करंट याच्यामध्ये इयरमध्ये आणि कम्पेअर केला आहे त्याला रेफरन्स इयरमध्ये, तो जो रेट काढतो आपण त्याला म्हणतो एनर्जी परफॉर्मन्स. सो आन्सर इज बी. 4 नंबर, एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर आर डॅश डॅश, amorphous core transformer, epoxy resin cast transformer, C both A and B, and D is none. So answer is C both A and B, that is amorphous core transformer and epoxy resin cast transformer. एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर कोणते आहेत, तर ए आणि बी हे दोन्ही पण आहेत. एनर्जी इफिशियंट म्हणजे जे आपली एनर्जी सेव्ह करतात असे ट्रान्सफॉर्मर, तर दोन्ही पण ट्रान्सफॉर्मर आहेत बोथ ए अँड बी. 5 नंबर, VFD इज फुल फॉर्म विचारलेला आहे. ए व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डिमांड, बी व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डाईव्ह, सी व्हेरिएबल फील्ड डोमेन, डी व्हेरिएबल फोर्स डिमांड. सो आन्सर इज बी, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. VFDचा फुल फॉर्म आहे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. नंबर 6, EM इज डॅश डॅश, अगेन इट इज आज फॉर फुल फॉर्म. ए एनर्जी इफिशियंट मोटर, बी इलेक्ट्रिकल इफिशियंट मोटर, सी इलेक्ट्रिकल एनर्जी मशीन, D energy efficient management. So answer is A, energy efficient motor. What is the full form of EM? That is energy efficient motor. Number 7, dash dash used to improve power factor. A APFC, B SMPS, C AHF, D IPFC. So answer is APFC is used to improve power factor, that is automatic power factor controller. A is answer. 8, factor deciding the selection of motor is dash dash, A duty cycle, B ambient operating temperature, C switching frequency, D all. फॅक्टर डिसाइडिंग फॉर सिलेक्शन ऑफ मोटर, कोणते असे फॅक्टर्स आहेत जे आपण मोटर सिलेक्ट करताना कन्सिडर करायला पाहिजेत, तर हे सगळे त्याचे ऑप्शन्स आहेत. ड्युटी सायकल, ambient operating temperature, C switching frequency. So D is its answer, that is all. 9 number, for induction motor energy conservation technique is dash dash, that is first A parallel operation improving power quality, C reducing efficiency, D is all. For induction motor energy conservation techniques, इंडक्शन मोटरच्या एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक कोणत्या आहेत, तर पॅरलल ऑपरेशन, इम्प्रूव्हिंग पॉवर क्वालिटी, सी रिड्युसिंग इफिशियन्सी. या सगळ्या टेक्निक इंडक्शन मोटरच्या एनर्जी सेव्ह करण्यासाठी आहेत. 10 नंबर, टी अँड डी लॉसेस आर डॅश डॅश. ए ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, बी ट्रान्सफर अँड डिमांड, सी ट्रान्समिटर अँड डिलिव्हरी, डी transformer and drive. So option is A. So there is a full form of T and D, that is transmission and distribution losses. 11 number, energy conservation equipments related with the lighting system is dash dash. A occupancy sensor, B control gears, C both A and B, D none. Answer is C both A and B. Energy conservation equipments lighting system शी related कोणते कोणते आहेत,
तर दोन्ही पण आहेत, ए ऑक्युपन्सी सेन्सर आणि बी कंट्रोल गिअर्स. सो आन्सर इज सी, बोथ ए अँड बी. 12 नंबर, लॉज ऑफ इल्युमिनेशन आर डॅश डॅश. ए इन्व्हर्स स्क्वेअर लॉ, बी लॅम्बर्ट कोसाइन लॉ, सी ओहम्स लॉ, डी बोथ ए अँड बी. सो लॉ ऑफ इल्युमिनेशन कोणता आहे, तर इल्युमिनेशनचं लॉ हे दोन आहेत, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आणि लॅम्बर्ट कोसाइन लॉ. सो आन्सर इज डी, बोथ ए अँड बी. 13 नंबर, dash dash is energy conservation technique used to reduce T and D losses. A. Reducing I square R losses. B. Using EM. C. Applying control gears. D. None. Answer is reducing I square R losses. Energy conservation चे टेक्निक T and D losses reduce करण्यासाठी कोणती आहे, तर ऑप्शन आहे A, reducing I square R losses. 14 number, major degree to which color of surface illuminated by given light sources is dash dash. A. CRI, B. CPF, C. VFD, D. All. So answer is CRI, that is color room index. Measure of degree to which colors of surface illumination by given light sources. किती डिग्रीपर्यंत इल्युमिनेशन आपल्या लाईट सोर्सेसमुळे स्प्रेड होत आहे त्याला आपण काय म्हणतो, CRI, दॅट इज कलर रूम इंडेक्स. 15 नंबर, डॅश डॅश यूज फॉर व्होल्टेज कंट्रोल. A. Transformer tap changing. B. Improving I square R losses. C. Both A and B, and D is none. So answer is transformer tap changing. Transformer tap changing हे voltage control साठी आपण यूज करतो. 16 number, the conservation factor for the standard power rating motor is equals to A. 0.735, B. 0.746, C. 0.748, D. 0.756. So answer is 0.746. कन्झर्वेशन फॅक्टर जर स्टँडर्ड मोटर रेटिंगचा काय आहे हे विचारलं तर याचा आन्सर असेल 0.746. 17 नंबर, द रेशो ऑफ ॲव्हरेज लोड ओव्हर द डेजिग्नेटेड पिरियड टू द पीक लोड डिमांड अकरिंग इन दॅट पिरियड इज नोन ॲज डॅश डॅश, दॅट इज ए पॉवर फॅक्टर, बी रॅच रेट, सी लोड फॅक्टर, डी प्रोडक्शन फॅक्टर. सो आन्सर इज लोड फॅक्टर. 17 नंबर काय सांगितलं आहे, द रेशो ऑफ ॲव्हरेज लोड ओव्हर द डेजिग्नेटेड पिरियड. द रेशो कशाचा घेतला, तर ॲव्हरेज लोडचा आणि पिक लोड डिमांडचा जर रेशो घेतला तर त्याचं आन्सर असतं लोड फॅक्टर. सो सी इज करेक्ट आन्सर, दॅट इज लोड फॅक्टर. 18 नंबर, द बेसिक फंक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक बलास्ट इज डॅश डॅश. ए टू इग्नाइट द लॅम्प, बी टू स्टॅबिलाइज द गॅस डिस्चार्ज, सी टू सप्लाय द पॉवर टू द लॅम्प, डी ऑल. द बेसिक फंक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक बलास्ट, इलेक्ट्रॉनिक बलास्टचं फंक्शन काय आहे, तर हे तीनही त्याचे फंक्शन्स आहेत. लॅम्पला तो ग्लो करतो, स्टॅबिलाइज करतो त्याच्यामधला गॅस, आणि सप्लाय पॉवर टू दी लॅम्प, पॉवर सप्लाय करतो लॅम्पला, त्याच्यामुळे डी हे ऑप्शन करेक्ट आहे, ऑल. 19 नंबर, द कन्व्हेन्शनल इनकॅन्डिसंट लॅम्प हॅज ल्युमिनस इफिशियन्सी ऑफ डॅश डॅश. ए लुमेन पर वॅट, 10 lumen per watt, B 12 lumen per watt, C 14 lumen per watt, D 14.6 lumen per watt. द कन्व्हेन्शनल इनकॅन्डिसंट लॅम्पची लुमिनस इफिशियन्सी किती असते, किंवा इनकॅन्डिसंट लॅम्पची लुमिनस इफिशियन्सी किती असते, तर बी 12 lumen per watt इज करेक्ट आन्सर, बी इज करेक्ट आन्सर. 20 नंबर, विच अमॉंग द फॉलोइंग फ्युअल इज नॉट अवेलेबल फॉर द थर्मल एनर्जी सप्लाय. ए LSHS, B LTO, C LPG, D नन. सो आन्सर इज नन. काय विचारलं आहे बघा, थर्मल एनर्जी सप्लायसाठी असं कोणतं फ्युअल आहे जे अवेलेबल नाही आहे, तर याच्यामधलं LSHS, LDO आणि LPG हे याच्यापैकी नाही आहे, त्याच्यामुळे आन्सर असेल D, दॅट इज नन. 21, विच इज द मेजर एनर्जी सोर्स टू मीट द इंडियन एनर्जी डिमांड. ए कोल, बी ऑइल, सी नॅचरल गॅस, डी लिग्नाइट. असं कोणतं एनर्जी सोर्स आहे जे इंडियन एनर्जी डिमांड फुलफिल करतं, तर त्याचा आन्सर आहे एल कोल, दॅट इज कोळसा. 22, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेनिफिट ऑफ को जनरेशन. ए इनक्रीज एनर्जी इफिशियन्सी ऑफ एनर्जी कंजर्वेशन and use, B reduce greenhouse gases emission, C reduced power factor, D reduced transmission losses. So answer is C reduced power factor. काय सांगितलं 22 मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेनिफिट ऑफ को जनरेशन. असं खालच्या ऑप्शनमधनं कोणता ऑप्शन आहे की जे को जनरेशनमध्ये फायद्याचं नाही आहे, तर हे आहे C reduced power factor. 23, को जनरेशन इज द सायमल्टेनियस जनरेशन ऑफ डॅश डॅश.
A. Heat of power. B. Mechanical energy and power. C. Steam and condensate. D. All of the above. कोजनरेशन पासून आपल्याला सायमल्टेनियसली कोणतं जनरेशन मिळतं तर ऑप्शन आहे ए हीट आणि पॉवर. 24 number, what is the typical efficiency of cogeneration system? A 58%, B 68%, C 85%, D 95%. कोजनरेशन सिस्टीमची इफिशियन्सी किती आहे तर C 85% इज करेक्ट आन्सर. 25 number, the cogeneration system which has high overall efficiency is the dash dash. A. Gas turbine. B. Back pressure steam turbine. C. Reciprocating engine. D. Combined cycle. So ऑप्शन इज कंबाईंड सायकल. 25 नंबर काय सांगता आहे कोजनरेशन सिस्टीममध्ये ओव्हरऑल इफिशियन्सी हाय कोणत्या सायकलची असते किंवा कोणत्या सिस्टीमची असते तर कंबाईंड सायकलची असते. सो ऑप्शन डी इज करेक्ट. 26 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? ए अ टॉपिंग सायकल प्लांट जनरेटेड इलेक्ट्रिसिटी और मैकेनिकल पावर फर्स्ट. बी अ बॉटम सायकल प्लांट जनरेटेड हीट फर्स्ट. सी अ बॉटम सायकल प्लांट जनरेटेड इलेक्ट्रिसिटी और मैकेनिकल पावर फर्स्ट. अँड डी बोथ ए अँड बी. 26 नंबर काय सांगतोय खालच्यापैकी चारही ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन हे करेक्ट आहे तर सी हे ऑप्शन करेक्ट आहे कारण बॉटमिंग सायकल प्लांट जो आहे किंवा बॉटमिंग सायकल सिस्टीम जे आहे तर ते पहिले इलेक्ट्रिसिटी आणि मेकॅनिकल पॉवर हे पहिले जनरेट करतो. 27 हाऊ इज द इफिशियन्सी ऑफ को जनरेशन मेजर? ए इलेक्ट्रिकल कन्झर्वेशन. बी थर्मल रिकव्हरी. सी बोथ ए अँड बी. डी नन ऑफ द अबाव. को जनरेशनची इफिशियन्सी कशी मेजर करतात तर ए इलेक्ट्रिकल कन्झर्वेशन and B thermal recovery. So option is both A and B. 28 number, the cogeneration is not applicable to which type of industry? Option A sugar, B paper and pulp, C refinery, D refractory or brick making. कोजनरेशन ही जी सिस्टीम आहे ती कोणत्या इंडस्ट्रीमध्ये ॲप्लिकेबल नाही आहे तर डी ऑप्शन इज करेक्ट. रिफॅक्टरी अँड ब्रिक मेकिंग, जिथे ब्रिक मेकिंग आहे त्या फॅक्टरीमध्ये आपण कोजनरेशन करू शकत नाही. 29 नंबर, the ranking cycle is related to dash dash. A boiler, B steam turbine, C condenser, D all of this above. The ranking cycle is related with what? ranking cycle कशाशी related आहे तर ऑप्शन इज B, that is steam turbine शी related आहे ranking cycle. 30 number, what is the important advantage of closed cycle gas turbine cogeneration system? A working fluid remains clean and it does not causes corrosion or corrosion. B low capital cost. C high pressure of produced steam. D high temperature of produced steam. इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज काय आहे क्लोज सायकलचा गॅस टर्बाईनमधल्या कोजनरेशन सिस्टीमचा तर ए हा ऑप्शन करेक्ट आहे. वर्किंग फ्लुइड रिमेन्स क्लीन, जे वर्किंग फ्लुइड आहे ते क्लीन राहतं अँड इट इज डज नॉट कॉजेस करोजन आणि त्याच्यामुळे करोजन हे होत नाही. त्याच्यामुळे एक ॲडव्हान्टेजेस हा क्लोज सायकलचा, त्याच्यामुळे ए ऑप्शन हे करेक्ट आहे. 31 नंबर, नॉन कॉन्टॅक्ट स्पीड मेजरमेंट कॅन बी कॅरीड आउट बाय टॅकोमीटर, स्ट्रोबोस्कोप, सी ऑसिलोस्कोप अँड डी स्पीडोमीटर. नॉन कॉन्टॅक्ट स्पीड मेजरमेंट आपण कॉन्टॅक्ट न करता स्पीड मेजर करतो अशी कोणतं डिव्हाइस आहे तर टॅकोमीटर. सो ऑप्शन ए इज टॅकोमीटर. 32 अ टूल यूज्ड फॉर परफॉर्मन्स असेसमेंट अँड लॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ एव्हेन्यू फॉर इम्प्रूव्हमेंट इन एनर्जी मॅनेजमेंट अँड ऑडिट इज डॅश डॅश. A fuel substitution, B monitor and verification, C energy pricing and D benchmarking. असं कोणतं टूल 32 नंबर काय सांगते असं कोणतं टूल आहे ज्याच्या परफॉर्मन्समध्ये आपण असेसमेंट आणि लॉजिकल डिव्हॉल्युशन करू शकतो एनर्जी मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि एनर्जी ऑडिट इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर डी हे यूजफुल टूल आहे, दॅट इज बेंचमार्किंग. हे आपल्याला एनर्जी मॅनेजमेंट आणि ऑडिट इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करणार आहे. So option D is correct, that is benchmarking. 33 infrared thermometer is used to measure dash dash. A surface temperature, B flame temperature, C flue gas temperature, D hot water temperature. So answer is flue gas temperature. इन्फ्रारेड जे थर्मोमीटर आहे ते काय मेजर करण्यासाठी यूज करतो आपण तर सी हे ऑप्शन करेक्ट आहे फ्लू गॅस टेम्परेचर. फ्लू गॅसचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण इन्फ्रारेड थर्मोमीटर यूज करतो. 34 नंबर, द व्हेरियस टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट विच आर रिक्वायर्ड ड्युरिंग द ऑडिट नीड टू बी A easy to carry, B easy to operate, C inexpensive, D all. A to C. So option is D all, A, B and C. Various types of
इन्स्ट्रुमेंट जे आपण ऑडिटमध्ये वापरतो तर ते कसे असायला पाहिजे, तर इझी टू कॅरी असायला पाहिजे, इझी टू ऑपरेट असायला पाहिजे आणि इनएक्सपेन्सिव्ह असायला पाहिजे. त्याच्यामुळे डी म्हणजे सगळे ऑप्शन करेक्ट आहे. 35 नंबर, an inertia audit team is formed during dash dash A post audit phase, B audit phase, C pre audit phase and D the time of supply the time of study. 35 नंबरचा क्वेश्चन काय आहे, एनर्जी ऑडिटची टीम फॉर्म कधी केले जाते, तर सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्री ऑडिट फेजच्या वेळेस एनर्जी ऑडिटची टीम ही फॉर्म केल्या जाते. 36 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ एनर्जी मॉनिटरिंग, ए डाटा रेकॉर्डिंग, बी डाटा एनालिसिस, सी डाटा रिपोर्टिंग, डी एनर्जी एफिशिएंट इक्विपमेंट फायनान्सिंग. विच ऑफ दी फॉलोइंग इज अ नॉट पार्ट ऑफ एनर्जी मॉनिटरिंग. खालचे जे ऑप्शन्स आहेत ते एनर्जी मॉनिटरिंगचा पार्ट नाही आहे, तसं कोणतं ऑप्शन आहे, तर डी हे ऑप्शन करेक्ट आहे. एनर्जी इफिशियन्सी इक्विपमेंट फायनान्सिंग, जे एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट फायनान्सिंग आहे तर एनर्जी मॉनिटरिंगचा तो पार्ट नाही आहे. 36 लक्स मीटर इज यूज टू मेजर डॅश डॅश, ए इल्युमिनेशन लेवल, बी साऊंड इंटेन्सिटी अँड इल्युमिनेशन लेवल, सी हार्मोनिक्स, डी स्पीड. लक्स मीटर जो आहे तर ते कशासाठी यूज करतो आपण, काय मेजर करण्यासाठी यूज करतो, तर ए इल्युमिनेशन लेवल, प्रकाशाची जी लेवल आहे तीव्रता आहे प्रकाशाची ते मेजर करण्यासाठी आपण लक्स मीटरचा यूज करतो. 38 नंबर, एनर्जी फ्लो डायग्राम ऑल्सो कॉल्ड डॅश डॅश डॅश, ए सॅनकी डायग्राम, बी डबली डायग्राम, सी बोथ ए अँड बी अँड डी इज नन. एनर्जी फ्लो डायग्राम याला आपण आणखीन काय म्हणतो, तर सॅनकी डायग्राम हे म्हणतो, त्याच्यामुळे ऑप्शन ए हे करेक्ट आहे. 39 नंबर, टाईप ऑफ एनर्जी ऑडिट्स आर डॅश डॅश, ए वॉक थ्रू ऑडिट, बी डिटेल ऑडिट, सी बोथ ए अँड बी, डी नन. टाईप्स ऑफ एनर्जी ऑडिटचे टाईप्स कोणते कोणते आहेत, तर दोन्ही पण आहेत, वॉक थ्रू एनर्जी ऑडिट अँड डिटेल एनर्जी ऑडिट, त्याच्यामुळे सी ऑप्शन करेक्ट आहे, बोथ ए अँड बी. 40 नंबर, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनर्जी मॅनेजमेंट includes dash dash, A minimizing the energy cost, B minimizing waste, C minimizing environment degradation, D all of the above. एनर्जी मॅनेजमेंटचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर हे तीनही एनर्जी मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये डी ऑप्शन इज करेक्ट. 41 नंबर, विच रेटिंग और लेबलिंग इज प्रोवाइडेड बाय द ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आर डिस्प्ले ऑन द इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस सच ॲज रेफ्रिजरेटर, टीवी, एअर कंडिशनर टू इव्हॅल्युएट द एनर्जी एफिशिएंसी. A BIS, B ISI, C स्टार लेबलिंग, D नन ऑफ दी अबाव. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीनी किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवून दिलेलं असं कोणतं लेबलिंग आहे ज्याच्यामध्ये आपल्या अप्लायन्सेसला लेबलिंग केलं जातं, तर त्याला आपण म्हणतो सी, दॅट इज स्टार लेबलिंग. सो सी इज करेक्ट आन्सर, दॅट इज स्टार लेबलिंग. 42 द मंथली इलेक्ट्रिसिटी बिल शोज द नंबर ऑफ युनिट consumed in month. The unit indicates dash dash, A the tax to be paid, B energy consumed, C supply voltage, D area of house. मंथली इलेक्ट्रिसिटी बिल जे आपण येतं त्याच्यामध्ये आपण किती युनिट्स कंझ्युम करतो महिन्याभरामध्ये त्याला आपण काय म्हणतो, तर बी ऑप्शन करेक्ट आहे, दॅट इज एनर्जी. 43 द ॲक्ट विच हॅज बीन इनॅक्टेड टू प्रोव्हाइड फॉर एफिशियंट यूज ऑफ एनर्जी अँड इट्स कन्झर्वेशनल अँड फॉर मॅटर कनेक्टेड देअर विथ इज A Indian Electricity Act 2003, Energy Conservation Act 2001, Electricity Act 2010, Energy Conservation Act 2007. असा कोणता कायदा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी सेव्ह करण्याबद्दल सांगितलं जातं, तर तो कोणता कायदा आहे, तर एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001. सो ऑप्शन बी इज करेक्ट. 44 नंबर, युजिंग लाईट कलर्ड वॉल रिक्वायर्ड लेस लाइटिंग कंपेअर्ड टू द डार्क कलर्ड वॉल. ए ट्रू, बी फॉल्स, कॅनॉट बी सेड, सी कॅनॉट बी सेड. वरचं जे सेंटेन्स आहे त्याच्यात ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर सेंटेन्स काय आहे, लाईट कलर्ड वॉल रिक्वायर्ड लेस लाईटिंग, जे लाईट कलर म्हणजे कलर जे डीम आहेत तिथे जास्त लाईटिंग लागते डार्क कलरच्या वॉलपेक्षा, तर हे फॉल्स आहे. डार्क कलरचा जर वॉल असेल तर लाईटिंग आपल्याला जास्त लावण्याची गरज नाही किंवा त्याचं इल्युमिनेशन आपल्याला ब्राईट करण्याची गरज नाही आहे, जे की डीम जर वॉल कलर असेल तर आपल्याला इल्युमिनेशन ब्राईट करण्याची गरज असते. त्याच्यामुळे 44 नंबरचं जे सेंटेन्स आहे तर ते फॉल्स आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी इज करेक्ट. 45 नंबर, द डिव्हाइस यूज टू मेजर द विंड स्पीड इज नोन ॲज ए ॲनोमीटर, बी अर्थ टेस्टर, सी विंड टर्बाईन, डी ऑडोमीटर. असं कोणतं डिव्हाइस आहे जे आपण स्पीड मेजर करण्यासाठी मेजर करतो विंडची स्पीड. विंड म्हणजे काय, एअरची वेलॉसिटी किंवा विंडची स्पीड मेजर करण्यासाठी आपण कोणतं डिव्हाइस यूज करतो, तर ॲनोमीटर हे आपण डिव्हाइस यूज करतो. 46 नंबर, द कन्व्हेन्शनल 40 वॅट ट्यूब युजेस द फॉलोइंग.
A electronic choke, B electromagnetic choke, C none of the above, D all. 46 नंबरचा आन्सर काय आहे तर बी इलेक्ट्रॉनिक बलास्ट. ज्या जुन्या ट्यूबलाईट्स होत्या आपल्या जे की 40 वॅटच्या आहेत तर त्याच्यासाठी कोणतं आपण एक डिव्हाइस त्याच्यामध्ये यूज करतो ते कोणतं डिव्हाइस आहे तर इलेक्ट्रॉनिक चोक हे आपण यूज करतो. दॅट इज ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. 47 BEE stands for dash dash. A broad of energy efficiency, B bureau of energy efficiency, C branch of energy efficiency, D none. BEE चा फुल फॉर्म काय आहे किंवा BEE stands for what? So that is Bureau of Energy Efficiency. That is very important. Bureau of Energy Efficiency is correct answer. 48 ABT stands for dash dash. A advanced by monthly tariff, B availability based tariff, C accepted basic tariff, D none of the above. So answer is B, that is availability based tariff. ABT चा फुल फॉर्म काय आहे availability based tariff. So answer B is correct. 49 which of the following is term of TOD scheme? A offering cheap electricity during off peak load period, B offering cheap electricity during peak load period, C offering cheap electricity any time during the period, D none. TOD ची जो टॅरिफ आहे TOD जो टॅरिफ आहे त्याच्याशी रिलेटेड टर्म कोणती आहे तर बी ही त्याच्याशी रिलेटेड टर्म आहे ऑफरिंग चीप इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग पीक लोड पिरियड. पीक लोडचे जे आर्स असतात किंवा पीक लोड पिरियड असतो तर अशा पीक लोड पिरियडमध्ये इलेक्ट्रिसिटीची रेट कमी करणे हा TODशी रिलेटेड हा टर्म आहे किंवा ती एक टर्म आहे. दॅट इज सो आन्सर बी इज करेक्ट ऑफरिंग चीप इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग पीक लोड पिरियड. सो आन्सर बी इज करेक्ट. 50 number energy manager should be well versed with A manufacturing and processing skill, B managerial and technical skill, C technical and marketing skill, D managerial and commercial skill. एनर्जी मॅनेजरच्या स्किल कोणत्या असायला हव्यात तर बी ऑप्शन हे करेक्ट आहे. मॅनेजरियल अँड टेक्निकल स्किल अशा दोन्ही स्किल त्याच्यामध्ये असायला पाहिजेत तेव्हा तो एनर्जी मॅनेजर होऊ शकतो. 51 An energy policy does not includes A target energy consumption reduction, B time period of reduction, C declaration of top management commencement, D all. एनर्जी पॉलिसी डज नॉट इंक्लूड एनर्जी पॉलिसी कोणतं खालील टर्म इन्क्लूड करत नाही तर सी डिक्लेरेशन ऑफ टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट. So C option is correct. 52 the tool used for performing assessment and logical evaluation of avenue for important in energy management and audit is dash dash. A fuel substitution, B monitoring and verification, C energy pricing, D benchmarking. परफॉर्मन्स असेसमेंट आणि लॉजिकल इव्हॅल्युएशन्समध्ये आणि इम्प्रूव्हमेंट एनर्जी मॅनेजमेंट आणि ऑडिटमध्ये करण्यासाठी कोणतं टर्म महत्त्वाचे आहे तर मॉनिटरिंग अँड एनर्जी व्हेरिफिकेशन. मॉनिटरिंग करणे आणि व्हेरिफिकेशन करणे हे एनर्जी मॅनेजमेंटमध्ये ही टर्म ही गरजेचं आहे किंवा ते टूल हे युजफुल आहे त्याच्यामुळे बी इज ऑप्शन करेक्ट. 53 नंबर विच ऑफ दी फ्युअल डॉमिनेट्स दी एनर्जी मिक्स इन इंडियन एनर्जी सिनॅरिओ? ए ऑइल, बी नॅचरल गॅस, सी कोल, डी न्यूक्लिअर. असं कोणतं फ्युअल आहे जे इंडियन एनर्जी सिनॅरिओमध्ये डिमांडेड आहे ठीक आहे किंवा डॉमिनेटेड आहे तर सी दॅट इज कोल. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. 54 द कॉमन एनर्जी सोर्सेस इन इंडियन विलेज इज डॅश डॅश. इलेक्ट्रिसिटी, बी कोल, सी सन, डी वूड अँड ॲनिमल डंक. कॉमन एनर्जी सोर्सेस जे भारतातल्या गावांमध्ये आढळतात तर ते कोणते आहे वूड अँड ॲनिमल डंक. लाकूड आणि ॲनिमल डंक जे असतात दॅट इज युअर कॉमन सोर्स इन इंडियन विलेजेस. सो ऑप्शन डी इज करेक्ट. 56 ॲप्लिकेशन ऑफ ऑक्युपन्सी सेन्सर इज वेल सुटेड फॉर डॅश. ए डे लाईट बेस्ड कंट्रोल, बी नाईट बेस्ड कंट्रोल, सी मोटर कंट्रोल, डी मूवमेंट और नॉईज डिटेक्टर इन रूम स्पेस. ॲक्युपन्सी सेन्सरचं ॲप्लिकेशन कोणतं आहे तर डी ऑप्शन करेक्ट आहे. मूवमेंट और नॉईज डिटेक्टर इन रूम स्पेस. मूवमेंट आणि नॉईज डिटेक्ट करतो रूमच्या स्पेसमध्ये त्याला आपण ॲक्युपन्सी सेन्सर असं म्हणतो किंवा ती टर्म त्याच्यासोबतशी रिलेटेड आहे किंवा त्याचं ॲप्लिकेशन आहे. 57 द इलेक्ट्रॉनिक सॉफ्ट स्टार्टर आर यूज्ड फॉर द मोटर टू डॅश अचीव व्हेरिएबल स्पीड, बी प्रोवाइड स्मूथ स्टार्ट अँड स्टॉप, सी इम्प्रूव्ह द लोडिंग, सी नन ऑफ द अबाव. सो ऑप्शन बी इज करेक्ट प्रोवाइड स्मूथ स्टार्ट अँड स्टॉप. इलेक्ट्रॉनिक सॉफ्ट स्टार्टर आपल्याला कशासाठी मदत करतं मोटरमध्ये तर स्मूथ स्टार्ट करण्यासाठी आणि स्टॉप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सॉफ्ट स्टार्टरचा उपयोग होतो त्याच्यामुळे बी ऑप्शन करेक्ट आहे. 58 नंबर डॅश कंट्रोल्स द पॉवर फॅक्टर ऑफ इन्स्टॉलेशन बाय गिविंग सिग्नल्स टू स्विच ऑन अँड ऑफ पॉवर फॅक्टर करेक्शन कॅपॅसिटर. ए KVAR, बी ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर रिले, सी इंटेलिजंट पॉवर फॅक्टर कंट्रोलर, डी मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर. 58 नंबर काय सांगतोय
असं कोणतं डिव्हाइस आहे जे पॉवर फॅक्टर कंट्रोल करण्यासाठी किंवा गिवन सिग्नल्स कंट्रोल करण्यासाठी आणि स्विच ऑन अँड ऑफ करण्यासाठी पॉवर फॅक्टर करेक्शन करण्यासाठी कॅपॅसिटरमध्ये मदत करतो, तर तो आहे ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर रिले. सो इट इज द करेक्ट आन्सर, दॅट इज ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर रिले. 59. Which instrument is used to monitor O2, CO in flue gas? A. Combustion analyzer, B. Power analyzer, C. Pyrometer, D. Fire rate. Which of the instrument is used to monitor O2 and CO? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड फ्लू गॅसमधला मॉनिटर करण्यासाठी कोणते डिव्हाइसेस वापरतात किंवा कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात, तर डी फायराईट इज करेक्ट आन्सर. फायराईट हे डिव्हाइस वापरतात कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन लेवल फ्लू गॅसेसमधली मेजर करण्यासाठी. सो डी इज करेक्ट. 60. Energy consumption per unit GDP is called as dash. Energy ratio, B. Energy intensity, C. Per capita consumption, D. None. एनर्जी कन्झम्पशन पर युनिट GDP. एनर्जी कन्झम्पशन जे आहे आणि GDPशी पर युनिट जर केलं आपण किंवा पर युनिट GDPशी कम्पेअर केलं एनर्जी कन्झम्पशन, तर काय त्याला कोणती टर्म म्हणतो आपण, तर एनर्जी इंटेन्सिटी. त्याच्यामुळे बी आन्सर इज करेक्ट, दॅट इज एनर्जी. सो ऑप्शन बी इज करेक्ट.